नमस्कार. तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आता आखाड चालू आहे आणि आखाड पार्टीसाठी काहीतरी स्पेशल मेनू बनवायचा असतोच. तर मग म्हटलं चला आधी भाजणी बनवावी. तर मी कोंबडी वडे बनवण्यासाठीची भाजणी बनवते. तर आधी तर मी एक 4 कप इतके तांदूळ घेतलेत. तर हे रेशनिंगचे तांदूळ आहेत. आणि आता ते स्वच्छ धुवून घ्यायचे. ते मी साफ करून ठेवले होते. तर ते आता पाण्याने चांगले स्वच्छ धुवून निथळत ठेवायचेत आणि त्याच्यानंतर मग एका कपड्यावर छान असे कोरडे करून घ्यायचे. तर एक 2-3 वेळेला चांगले चोळून स्वच्छ धुवून घेतले मी आणि त्याच्यानंतर मी एका चाळणीमध्ये ओतून घेतले. त्याचं पाणी पूर्णपणे निथळेपर्यंत एक 15 ते 20 मिनिट ठेवले होते आणि त्यानंतर कोरड्या कपड्यावर कॉटनच्या टाकून छान असे सुकवून घेतले होते. आणि आता सगळे जे भाजणी आहेत तर ते भाजून घ्यायची आहे. तर तांदूळ जे आहेत तर ते थोडे जास्त दिवस झालेले आणि त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या साफ करायला कचरा पण होता. त्याच्यामुळे मी ते स्वच्छ धुवून घेतले. नाहीतर मी ओलसर कपड्याने शक्यतो तांदूळ असतील तर ते पुसून घेते आणि बाकीचेही धान्य असे कपड्यानेच पुसून घ्यायचे. आणि जास्त असे आपल्याला भाजायचे नाहीत, थोडेसे गरम करून द्यायचे. तर मी 2 कप ज्वारी घेतली होती आणि 1 कप गहू घेतलेत. 1-2 मिनिट आपल्याला ते छान परतून घ्यायचंय, भाजून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर हरभऱ्याची डाळ आहे. तर हरभऱ्याची डाळ पण मी 1 कप घेतली आहे. सगळे जे जिन्नस आहेत तर ते मी मेजरमेंटनेच घेतलेत आणि मेजरमेंट सांगितली पण पूर्ण डिटेलमध्ये. तर व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत बघा. पूर्ण डिटेल रेसिपी अगदी मेजरमेंट सहित मी दिली आहे. तर हरभरा डाळ आहे तर ती थोडीशी भाजून घेतली की त्यानंतर उडीद डाळ आहे ती पण 1 वाटी घेतली, म्हणजे 1 कप घेतले. ते पण भाजून घेतले. त्यानंतर धणे आहेत तर ते अर्धा कप धणे घेतलेत आणि मिरं आहे तर ते पण एक जो नाश्त्याचा चमचा असतो तो पूर्ण चमचा अगदी गच्च भरून घेतलाय. त्यानंतर 1 चमचाभर जिरं घेतलंय, ते पण छान भाजून घेतलंय. 1 चमचा बडीशेप आहे तर ती पण थोडीशी गरम करून घ्यायची आहे आणि मेथीदाणे अर्धा चमचा घेतलेत. तर आता हे सर्व जे आहे तर ते एका छान परातीत काढून घेतले आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचे. तर याच्यामध्ये माझ्याकडून पोहे घ्यायचे राहिले होते. तर मग मी नंतर पोहे परत गरम केले. तर 1 कप पोहे तर तेही छान असे गरम करून घ्यायचेत, थोडेसे परतून घ्यायचेत. आणि आता हे सर्व जे आहे तर हे चांगलं थंड होऊ द्यायचंय आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं जाडसर असं गिरणीमधून दळून घ्यायचंय. तर अंदाजे 2 किलोच्या आसपास आपलं हे जे भाजणी आहे वड्यांची तर ती झाली आहे आणि आता ती दळून आणल्यानंतर त्यातली साधारणतः एक 3 कप इतकं पीठ आहे तर ते घेतलंय आणि याच्यासाठी पाणी जे आहे तर ते कोमट पाणी आहे त्याच्यामध्ये मळायचंय आणि तुम्ही हे जितके जास्त वेळ भिजवाल ना तितकं छान असे त्याचे वडे तयार होतात. तर एक 20 ते 25 मिनिट्स मी फक्त भिजवलं होतं आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलंय आणि पाणी जे आहे ना ते आपल्याला जितकं आपल्याला हाताला गरम सोसेल इतकंच आपल्याला ते गरम करायचं. खूप जास्त कडक असं करायचं नाहीये. तर त्याच्यामध्ये आपल्याला छान असे त्याचं पीठ आहे तर ते भिजवून घ्यायचंय. तर खूप छान आणि टेस्टी लागतं. तर याच्यामध्ये माझ्याकडून कांदा आहे तर तो किसायचा राहून गेला होता. तर कांदा किसलेला असेल ना अगदी अर्धा कांदा तरी पण खूप छान लागतात हे. त्याची टेस्ट खूप छान येते. आता बटर पेपर आहे त्याच्यावरच मी थापून घेते. प्लास्टिकच्या पिशवीवर केलं तरी पण छान होतात. तर बटर पेपरवर मी थोडंसं तेल लावून घेतलंय आणि एक त्यातला छोटासा गोळा आहे तर तो घेतला आणि हातानेच आपल्याला थापून घ्यायचे. तर बघू शकता तुम्ही खूप छान असे हे जे वडे आहेत तर ते होतात. आणि तेल चांगलं गरम करून घेतलंय आणि तेलामध्ये एक एक करून सोडून आपल्याला छान असे त्याचे वडे बनवून घ्यायचे. तर हे वडे जे आहेत तर हे मी आज चिकन बनवलं होतं त्याच्यासोबत सर्व केलेत. तर नॉनव्हेज सोबत अतिशय छान लागतात आणि असं काही नाही आपण पनीरची वगैरे जरी भाजी केली ना त्याच्यासोबतही छान लागतात. पण ॲक्च्युली हे नॉनव्हेज सोबत अतिशय अप्रतिम असे लागतात. तर तुम्ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जेणेकरून येणारे जे नवीन-नवीन व्हिडिओज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर बघू शकता तुम्ही छान असे पुरीसारखे छान फुगलेले आहेत.
तर चिकनसोबत मी सर्व केलेत. अतिशय टेस्टी अशी रेसिपी आणि बनवायला सोपी, खायला टेस्टी अशी ही रेसिपी आहे. तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. धन्यवाद.